नमस्कार, मी रितेश शिंदे. तुम्ही पाहतात युवा राज्य न्यूज. आज आपल्यासोबत द डेझर्ट बस्ट या नावाचं जे आपल्या नांदेडमध्ये खूप फेमस, 5च महिन्यामध्ये खूप आपण सायंकाळी बघतो की त्या ठिकाणी खूप जास्त गर्दा होतो त्यांचा डेझर्ट खाण्यासाठी, आणि एवढ्या कमी टाईममध्ये त्यांच्या 5 ब्रांचेस पण आहेत. आज आपल्यासोबत करण वडजे सर आहेत. सर्वप्रथम सर, आपले खूप खूप स्वागत आहे. सर, तुमच्या या पूर्ण प्रवासाबद्दल आणि तुमच्याबद्दल सर थोडक्यात आम्हाला सांगा. सर, माझं नाव करण वडजे, मी राहणार आंबुलगा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. शिक्षण माझं 12वी झालेलं आहे सर, सायन्स मध्ये. आपले म्हणजे मी मामापाशी शिक्षणाला होतो 1ली ते 10वी पर्यंत. आजी आजोबांनीच मला गेलेलं आहे, आई बाबांच्या. त्यांच्या ह्याच्यात त्यांनी म्हणले पोलीस भरतीकडे बघ बा. तर पोलीस भरतीमध्ये भरपूर स्पर्धा ते झाल्यामुळं आपण म्हणलं की आपण काहीतरी आपला बिझनेस केला पाहिजे. त्याच्यातून असं व्हायरल होतं थोडं हे पुण्यामध्ये, सोशल मीडियाचा वापर करून हे करून चालू केला आपण. त्यांच्या ह्याच्यात वस्तू कुठं भेटतात, काय नाही, चॉकलेट कुठं चांगल्या क्वालिटीचे, ते पण चालू केलं. जसं की आता हे जे आहे हे पुण्याला जास्त करून प्रचलित आहे आणि सोशल मीडियावर सध्या हे खूप ट्रेंडिंग चालत आहे. आणि याची कल्पना म्हणजे नेमकं कसं हे सुरू करा म्हणून कसं दिमागामध्ये आलं? कल्पना सर सगळी सोशल मीडिया माध्यमातून करायचंच, आपल्याला काही ना काही करायचंच आहे, ट्रेंडिंग आहे, चालतंय, हे विश्वास होता, चालू केला. जसं की आता तुम्ही पोलीस भरती करत होता असं म्हणत होते. पोलीस भरती करता करता म्हणजे असं जास्त करून जे गव्हर्नमेंटच्या नोकरीच्या मागे लागतात ते असं बिझनेसकडे अचानक वळत नाहीत. हे अचानक असं दिमागामध्ये काय आलं की बिझनेस? एकतर परिस्थितीतून आपल्याला काही शिक्षणात जास्त म्हणजे खर्च करायची परिस्थिती नव्हती तेवढी. माझं शिक्षण सगळं 12वी मामाकडून झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण काही ना काही तर लवकरात लवकर आपण पैशाचा हे कमवायला हे लागलं पाहिजे, म्हणून आपला स्टार्टअप करण्यात आला. हे तुम्ही आता पूर्णतः तुमचं BA सध्या चालू आहे मुक्त विद्यापीठामध्ये. हे बालपण कसं गेलं होतं पूर्ण? सर, माझं बालपण काय सगळं मामाकडंच, आजी आजोबा. त्याच्यामुळे बालपणात तर काही हेच नाही, त्यांच्याच सगळं म्हणजे. जसं की आता खूप लोकांना म्हणजे लहान लेकरांना असं असतं की मला लहानपणी हे भेटलं नाही, आता मी मोठ्यापणी ते करणार. म्हणजे जी गोष्ट आपल्याला भेटत नसते आपण त्या गोष्टीसाठी खूप मेहनत करतो, असं काही होतं का? तसं काहीच नाही, सगळं भेट. आई वडिलांनी म्हणजे आता खूप जणांचे आई वडील सपोर्ट करत नाहीत बिझनेस करण्यासाठी, म्हणतात अभ्यास कर, नोकरी लागल. तर घरच्यांचा किती सपोर्ट होता या गोष्टीसाठी? घरच्यांचा तर पूर्ण नाकार होता. फक्त आईनं म्हणली आता कर बा, तुझ्या मनात काय आहे ते. आईने आईची दागिने ठेवली, त्याच्यामध्ये दागिन्यातून 40,000 भेटले. चालू केला बिझनेस. पुढचं काय होईल काय नाही ते माहित नव्हतं. पुढचं मग सगळं आता करत करत सगळे जमा झाले. आता आम्ही जसं की जाता येता बघतो रोज रस्त्याने की तुमच्या इथे इतका गर्दा असते की अर्धा रस्ता पूर्ण जाम होऊन जाते समोरचा. तर भविष्यात तुमचं असं काही स्वप्न आहे का तुम्हाला अजून मोठं काही म्हणजे दुकान वगैरे काही असं खोलायचं? सर, आता तर घर चालते ठीकठाक आणि थोडे पैसे मागे पडते, म्हणजे त्याच्यासाठी काय तर विचार चालू आहे. आता थोडं काय अजून नवीन काही आणू शकतो का आपण, अजून त्याच्यामध्ये काही डेव्हलप. आणि यासाठी जसं की आता खूप जणांचे मित्र चिडवतात असं बिझनेस काय चालू केला की हे काय नवीनच टाकून बसले, हे काय असं काय करायला, अभ्यास चांगला सोडून. तर तुमच्या मित्रांचा किती प्रतिसाद होता? मित्रांचा चांगला प्रतिसाद भेटला. मित्रांना आता एक माझा मित्र आहे, पोलीस भरती आम्ही दोघं पण करत होतो. त्यांनी 2 मार्काने गेला, म्हणजे त्यांनी पण मी करतो बा म्हणून त्याने पण एक विष्णुपुरीला टाकलं. चल चांगलं चलाले, मी चलवतो विष्णुपुरीला. मग आपली सेकंड ब्रांच त्यानंच घेतली सर, आणि तिथूनच ब्रँचची सुरुवात झाली. जसे की आता आपण बघतो की आजकालच्या याच्यामध्ये ह्या टाइममध्ये खूप सोशल मीडियावर टाइम घालतायत, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पूर्ण ट्रेंडिंग चालत आहे. तर यामध्ये तुम्हाला वाटलं नाही का आपण पण यामध्ये म्हणजे प्रेम प्रकरण वगैरे असं काही करावं, असं मोबाईल सध्या सगळीकडे चालू आहे, इन्फ्लुएन्सर बनावं असं काही? नाही सर, तसं काही नाही. आपली परिस्थिती नाही. आता आपण लवकर घराकडे बघलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, म्हणून घराकडे पैसे. जसे की आता खूप जण पैसे कमवतात पण आणि आपण जेव्हा दुसऱ्यांकडून पैसे येतात म्हणजे आता घरचे सपोर्ट करतात तेव्हा आपल्याला त्या पैशाची किंमत कळत नाही, आणि जेव्हा आपण कमवायला लागतो तेव्हा आपल्याला वाटतं की आता खूप पैसा इम्पॉर्टंट आहे. असं म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं होतं तुमची जेव्हा पहिली कमाई आली होती तेव्हा असं वाटलं होतं का आता पैसा आहे खूप इम्पॉर्टंट आहे, आता कळायला लागलं असं? हो सर, आता पहिल्यापासूनच काही पैशाचा तेवढा गैरवापर केला नाही. पहिल्यापासूनच कळते की पैसा हे खूप महत्वाचा आहे. आताच्या ह्याच्यात तर पैसा खूप महत्वाचा आहे, सगळ्याच गोष्टी पैशापासूनच आहे. हे जे आता तुम्ही करता याला दिवसाला इन्कम किती निघतं? सर, इन्कम ठीकठाक, आपलं घर चालतंय, घर चालून थोडे पैसे मागे पडतात. असं कधी वाटलं होतं का आता आपण हे एवढं मोठं चालू केलंय दुकान
आणि आता असं अचानक कधी अतिक्रमणाचे अधिकारी येतात तिथं, असं वाटलं होतं का आता आपलं हे सगळं बंद होऊन जाईल? सर मी ओपनिंग केलं 4 फेब्रुवारीला. हा. 4 फेब्रुवारी 4 दिवस गाडा चालवलो सर. 4 दिवस 4थ्या-5व्या दिवशी माझा गाडा उचलून देण्यात आला. हा. अतिक्रमण हटवण्यात आला. माझा गाडा 1 महिनाभर बंद होता सर. हा. त्याच्यामध्ये वाटले की आता काही होऊ शकत नाही, आता काही चालणार नाही बा, तर आपल्याला कुठं गाड्या भेटणार. परीक आजूबाजूचा सपोर्ट म्हणा, ओळखी म्हणा, त्याच्यानं आणला. 1 महिन्यानंतर आणला. मग नंतर मार्च मध्ये गाडा चालू केला सर. 1 महिना पूर्ण म्हणजे 4 दिवसात जेवढं काही होतं तेवढं म्हणजे सगळं गेलं, माल वगैरे सगळं वाटलं. स्वतःला तुम्ही त्यावेळेस मोटिवेशन कसं दिलं? आता आपण केलंच पाहिजे म्हणलं. आता चालू सुरुवात तर केली, आता अशा तर अडचणी येतच राहणार आहे, त्याच्यामुळे चालूच केलं डबल. त्यावेळेस तुम्ही म्हणलं की तुमच्या आईने दागिने हे गहाण ठेवले होते, मग त्यावेळेस वाटलं नाही का आता आपले पैसे सगळे बुडाले असं? सर विश्वास होता मी करू शकतो म्हणून. पण हे जे केकची आहे, तुम्ही म्हणजे तुम्हाला हे मोबाईलवरूनच कळालं होतं का आता हे आपण पण सुरू करावं? हा, सगळं सर सोशल मीडिया. हा. आणि थोडी काही अशी करण्याची आवड होती सर. केलं पाहिजे, आपण बनवायची आवड होती आधीच लहानपणापासून. पण सर आता आपण खूप ठिकाणी बघतो की खूप बिझनेसेस येतात, खूप कॅफेज येतात, ते खूप लाखोंचं इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये करतात आणि पण त्यांचं मग पुन्हा ते हे होऊन जात, चालतच नाही पुन्हा. असं तुम्हाला वाटलं होतं का आता आपण हे चालू तर करतोय, त्याच्यात 1-1.5 लाख रुपये घालतोय, पण हे जर नाही चाललं तर आपण काय करणार, असं काय कधी वाटलं होतं का? तसं तर नाही सर. आपण क्वालिटी दिलो, क्वालिटी आवडली सगळ्यांना. नांदेडकरांचा सगळा प्रतिसाद चांगला भेटला, चांगलं सपोर्ट केले सगळ्यांनी. ज्यावेळेस तुम्ही आता याची ऍडव्हर्टाइजमेंट पूर्ण कशी करता? ऍडव्हर्टाइजमेंट सर मी केलोच नाही आधीपासूनच, म्हणजे तेवढं काही सोशल मीडियाच्या माध्यमातून माहित नव्हतं. तर एक दिवस आदित्यच दुनिया म्हणून चॅनल आहे, त्या दिदीनं आपला व्हिडिओ केला. मग तेव्हापासून जे व्हिडिओ व्हायरल झाला, ते सगळं क्रेडिट दिदीला जाते. जेव्हा तुम्ही हे नवीन स्टार्ट केलं तेव्हा ग्राहकांचा प्रतिसाद कसा होता? म्हणजे तेवढं काय ऑनलाईन मी हे केलं नव्हतं ना, सोशल मीडिया हे ते, त्याच्यामुळं ठीकठाक होता. पहिले तेवढं काही नव्हतं. आता जे प्रतिसाद आहे ते भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही ते आदित्यचं नाव घेतलं, तर तिच्यामुळे तुम्ही व्हायरल झाला. आणि स्वतःला म्हणजे तिनं तुमचा असा पूर्ण याचा व्हिडिओ केला. मी का पाहिला नाही ते व्हिडिओ, पण आम्ही दुसऱ्यांकडून असे कस्टमरचे व्हिडिओ बघतोय, त्याच्यामध्ये त्यांनी रिव्ह्यूज देतात आणि सांगतात. त्याच्यातून तुम्हाला किती फायदा होतो? त्याच्यातून भरपूर सर. आपलं चॅनल आहे, आपलं म्हणजे अकाउंट आहे इंस्टावर, त्या आपण तेव्हापासून व्हिडिओ वगैरे सगळं चांगलं भेटते सर. फीडबॅक ते सगळ्याच चांगलं. तुम्ही असं मोठ्याला पण ऑर्डर घेतात का? हा, मोठ्या पण ऑर्डर. आतापर्यंत अशी सगळ्यात मोठी ऑर्डर कोणती होती? सगळ्यात मोठी एका हॉस्टेलची होती सर. 100 बाउल. वन टाइमला 100 बाउल घेऊन गेले. गर्ल्स हॉस्टेल होतं. आजकालच्या हे जे बिझनेस करण्यासाठी जे तरुण मुलं उतरत आहेत बिझनेसमध्ये, तर त्यांनी क्वालिटी ही टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी काय सांगा? सर एकतर मार्जिन बघून यायला. क्वालिटी प्रोडक्ट्स यूज केले तर मार्जिन कमी भेटते, तर मार्जिन बघली नाही पाहिजे पहिल्यांसोबत. मार्जिन बघलो की मग धंदा हे झाला. क्वालिटी द्यायचं सर आणि चांगलं द्यायचं. आपल्या नांदेडमध्ये तर तुमचा स्पर्धक तर मी तर आतापर्यंत कोणी पाहिलं नाही असेल म्हणून आले, पण आता आलेले दिसत आहेत आता 10-15 दिवसाखालून. तर त्याआधी तर स्पर्धक नव्हता, तर तुमच्यावर असं कोणी दबाव किंवा प्रेशर आणण्याचा काही प्रयत्न कोणी करत होतो का? नाही. आज तुमच्यासोबत या पूर्ण तुमच्या सेटवर किती लोक काम करतात? आता आपल्या एका गाड्यावर तर 2 मुलं आहेत आपल्या स्वतःच्या गाड्यावर, आणि बाकीच्या पार्टनरशिप म्हणा कसं त्यांनी चालवतात. म्हणजे एका गाड्यावर 2 मुलं. ही एवढी गर्दी तुम्ही कशी मॅनेज करता? सर आता गिरायकाचा पण थोडा सपोर्ट थांबण्यासाठी वेळ देत, हे थोडं अडचण होते सर पार्किंगला वगैरे. जसं की आपण म्हणतो आता माणूस जर जसा जसा यश प्राप्ती करायला लागतो तसं तसं माणसामध्ये बदल व्हायला लागतात. तुमच्यामध्ये असे काय बदल झालेत का? पहिले तुम्ही तसे नव्हते, आता बदल ते तुमच्यामध्ये दिसायला लागले? तसं काही नाही सर. तसं काय. आता पण मित्रांसाठी याच्यासाठी टाइम देता? हा सर. कसं मॅनेज करता मग हे सगळं आता एवढं सर, सकाळी आता ज्याचा त्याचा माल पाठवणं, हे करणं, मित्रांची काय अडचणी. माल म्हणजे बाकीच्या ज्या 4 शाखा आहेत ते सगळा माल इथूनच जातं का? सगळा माल आपल्यापासूनच जाते, रोज जाते. आणि त्याला आपण जे बेस बनवतो ते स्वतः बनवतो आपण, ते सगळं फ्रेश सगळ्यांना रोज. त्याची व्हॅलिडिटी आहे 3 दिवस, पण आपण ते 1-2 दिवसाच्या वर वापरत नाही. ते 8 दिवस आहे म्हणते, 4 दिवस आहे, तसं काय नाही. 2 दिवस झालं बस.
हे जे बेस तुम्ही म्हणला आता मी स्वतः बनवतो, हे बेस बनवण्यासाठी जे बेकरी वगैरे लागतं घरी, ते पूर्ण तुमच्या घरीच सेटअप आहे का? हा, सगळा सेटअप आपल्या घरी. हे जे आता सध्याला आपण बघतो की खूप आई वडिलांना जे लोक मित्र असे गिफ्ट देतात की आता मी बिझनेसमध्ये सक्सेसफुल झालं, तुम्ही काय दिलं होतं गिफ्ट पहिलं? गिफ्ट सर आईचे दागिने. हा. पहिलं तर आईचे दागिने सोडून आले. किती दिवसामध्ये वापस आले ते, म्हणजे आता हे बिझनेस टाकल्याच्या नंतर किती दिवसात ते दागिने वापस मिळाले? सर 2 महिने होते. फक्त 2 महिन्यामध्ये? हा. जर तुम्हाला 2 ऑप्शन दिले, प्रेम आणि करिअर निवडायचं, तर तुम्ही कोणतं निवडाल त्यामध्ये? करिअर सर. जसं की आपण म्हणतो काही मित्र बदलतात टायमानुसार, तुमचं तशामध्ये कधी झालं का असे मित्र बदलताना? नाही. म्हणजे मित्रांकडून फुल सपोर्ट आहे? हा, फुल. बरं, ज्यावेळेस अपयश येतं त्यावेळेस त्यामधून काहीतरी शिकायला मिळतं, तुम्ही काय शिकलात? जसं की तुमचा आता पहिल्याच दिवशी तुम्ही म्हणले की आमचा गाळाच उचलून नेला होता, तर त्यामधून काय शिकायला भेटलं? सर आता हे तर अडचणी येतच राहतात हा, सर. हा. ह्याचं सामोरे जावं लागते अडचणीतून. म्हणजे सोडवताना काही त्यांनी म्हणजे आता आता रोजचं कसं असतं तिथं सिस्टम? आता आपण रस्त्यावर लावतो ना गाडा, तिथं रोजचं सिस्टम कसं असतं, म्हणजे काम कसं? सर बाजूला ऑफिस आहे, हा. होमगार्ड ऑफिस. हा, हा. तिथं गर्दी म्हणजे करायला हा, हा. साहेब प्रशासन ते त्यांचं साहेब ते सगळे हे करतात ना, त्यांना अडचण येते, गाडी येते त्यांची. एक छोटं रॅपिड फायर असेल आता, एका शब्दामध्ये आन्सर द्यायचे, चहा की कॉफी? छा. पैसा की करिअर? पैसा. पैसा काय असतं इतका इम्पॉर्टंट करिअर पेक्षा? करिअर असेल तर पैसा येऊन जाईल ना. पैसा असेल तर सगळे येते सर. तुम्हाला तुमच्या डेझर्ट पैकी कोणतं डेझर्ट सगळ्यात जास्त आवडतं? किटकॅट चॉकलेट बॉल. किटकॅट चॉकलेट बो. त्याची प्राइस किती आहे? त्याची सर 79, स्मॉल. हां. लार्ज 129. हे सगळ्या ब्राउच डेझर्टची जी प्राइस आहे ती सगळी सेम आहे की काही मध्ये अलग अलग आहे. हां. 59 पासून स्टार्ट आहे. 59 पासून स्टार्ट आहे. तुमच्यामध्ये अशी एक सवय असेल जी की तुम्हाला बदलायची आहे पण ती बदलल्या जात नाही, अशी कोणती सवय आहे का? बाहेरचं खाणं सर खूप जास्त होते. इथून जर तुम्हाला जर एका व्यक्तीला धन्यवाद जर म्हणायचं असेल तर तुम्ही ते कोणासाठी म्हणाल? सर म्हणजे आजी आजोबांना. सगळं काही त्यांनी. आता जे नवीन मुलं मुली बिझनेस करणार म्हणतायत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? सर बिझनेस केला पाहिजे. हां. जर आपल्याकडून जर दुसरे म्हणजे शिक्षणात जर तेवढं काही इंटरेस्ट नसेल तर केला पाहिजे बिझनेस. जर वाटतंय आपल्याला आपण करू शकतो ते 100% तर ते केलं पाहिजे. आणि आई वडिलांचा पैसा काय ते शिक्षणात खर्च करून काय फायदा नाही. आणि जर हे आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की तुमच्या ज्या फ्रँचायझी आहेत त्या एकदम कमी किमतीमध्ये चालू होतात, हे टोटल मला एकदा सगळ्यांना सांगा, ज्यांना जर घ्यायची असेल तर हे कसं घेणार, कसं काय? सर ते फ्रँचायझी मध्ये आपला कार्ट येणार. हां. तुम्हाला जे जे लागते म्हणजे त्याची मशीन, व्हिप क्रीम मशीन, जे सगळं चॉकलेट सहित सगळं पूर्ण एकदम कैची चम्मच संपूर्ण, फक्त जायचं रिबिन कापायचं बस. एवढं सगळं सामान तुम्हाला 1,20,000 मध्ये भेटून जाईल. हे जर कोणाला जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट काही आपल्याला कॉन्टॅक्ट करा सर. आयडी वर आपला नंबर आहे. हां. आता हे समोरचं जे स्वप्न असेल ते काय असेल मग इथून पुढे? आता कार्ड तर सक्सेसफुल झालं, इथं गर्दा पण खूप होत आहे, चांगली घर पण चालण्यासारखी इन्कम होत आहे, तर इथून पुढचं जे स्वप्न आहे आता पुढील 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठं बघणार आहात? सर काहीतरी मोठं थोडं आपलं दुकान म्हणा तिथं दुसऱ्या याच्या अजून. हां. शेवटी सर आता दादा आता फक्त एकच लास्ट सांगा, हे जे आता पूर्ण नांदेडकर आहेत हे तुम्ही तर म्हटलात चांगला प्रतिसाद दिला सगळ्यांनी आम्हाला, पण आता इथून पुढे जे तरुण मुलं येतील या बिझनेसमध्ये त्यांनाही नांदेडकर कसा म्हणजे हे करतील, चांगलाच देतील तुम्हाला दिला तसा. पण जर तुम्ही हे जे बाउल बनवलात पूर्ण, हे जे तुमचे जे बाउल आहेत ऑनलाईन पद्धतीनं कधी येतील हे असं खूप जणांचे कमेंट्स असतात, दादा ऑनलाईन भेटते का झोमॅटोवर, मिशोवर, म्हणजे काय म्हणतात स्विगीवर, याच्यावर, तर हे कधी येईल? आणि जर कोणाला जर ऑनलाईन डिलिव्हरी जर पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता का? सर त्याच्यासाठी थोडा वेळ, हां. म्हणजे कसं त्याच्यासाठी प्रॉपर बिलिंगची मशीन वगैरे सगळं त्याचं मॅनेज, त्याच्यासाठी एक मुलगा ठेवावा लागेल पार्सलसाठी. पॅकेजिंग आली त्याची सेफ्टी राहते सर भरपूर. आणि डिलिव्हरी बॉय कधी असं म्हणजे बरोबर नेलं नाही काय नाही तर त्याचे फीडबॅक पण येतील आपल्याला. त्याच्यामुळे गिरायकांना स्वतःहून घेऊन गेले तर मित्रांनो, आपण आता ऐकत होतो सरांना, तर सरांनी जसं की आता सांगितलं 5 महिन्यापूर्वी जे चालू केला होता बिझनेस, आता तुम्ही कधी पण आनंद रोडवरून बाबानगरच्या रोडनं शास्त्रीनगरच्या रोडनं जात असाल तर तिथं त्यांचं कार्ट असतं. तिथं आपण बघतो
पहिली गोष्ट त्यांचं नाव बघायची गरजच नाही. जिथं जास्त गर्दा दिसेल तिथं बघायचं, तिथं दादा दिसतील तुम्हाला. IIB सेंटरच्या पाठीमागलच्या साईडला दादांचं कार्ट असतं आणि तिथं खरंच खूप चांगला गर्दा असतो. मी तर आतापर्यंत कधी टेस्ट केलं नाही, पण आम्ही जे रिव्ह्यू बघतो आम्ही त्याच्यावरूनच लोकांशी कॉन्टॅक्ट करत असतो. हे जे रिव्ह्यू बघूनच दादांना आम्ही कॉन्टॅक्ट केला होता आणि खरंच दादांचं जे आहे, दादांनी आम्हाला जी स्टोरी सांगितली मोटिवेशनल स्टोरी आहे. तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा असेल एकदम कमीत किमतीमध्ये तर दादांची फ्रँचायझी मिळेल. दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत. दादांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.